मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, सर्व वेळी आपल्याच मनासारखे होईल असे घडून येत नाही. बरेचदा प्रसंग निर्माण होतात आणि त्या प्रसंगामध्ये आपल्या मनासारखंच होईल असं होत नाही, तर काही वेळेस मनाविरुद्ध सुद्धा गोष्टी घडून येतात. एखाद्या व्यक्तीला समोर येताना आपण पाहतो, आपल्याकडेही टू व्हीलर असते, समोरच्या व्यक्तीकडेही टू व्हीलर असते. आपल्याला वाटतं की त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीने या बाजूने जायला पाहिजे, परंतु तो आपण विचार करतो त्याच बाजूने येतो आणि त्यावेळेस दोघांचीही शाब्दिक चकमक होते. मित्रांनो, शब्दांनी भांडण वाढायला लागतं. पण महत्त्वाचा मुद्दा असतो की आपल्याला ती वेळ निभून आपला जो विचार आहे, आपले जे काम करणे आहे किंवा आपल्याला जे काम करण्यासाठी जायचे आहे ते काम करण्यासाठी जाणं. मित्रांनो, थोडी वेळेपुरती ती घटना असते, पण शब्दामुळे ती गोष्ट भांडणापर्यंत आणि मारण्यापर्यंत जाते. मित्रांनो, आपण हा नियमित विचार करायला पाहिजे की अशा वेळी आपण शांतवादी भूमिका घेऊनच चाललो पाहिजे. जर आपण शांतवादी भूमिका घेऊन चाललो नाही आणि आपण विरोधाला विरोध करत बसलो तर नक्कीच आपली डोकेदुखी ती गोष्ट वाढवू शकते. आपली चिंता वाढू शकते, आपला ताणतणाव वाढू शकतो. म्हणून आपण मोजके शब्दामध्ये आपले बोलणे उचितरित्या ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट आहे की आपली जर चूक असेल तर त्या व्यक्तीला सॉरी म्हणून क्षमा मागून त्या गोष्टीमधून बाहेर पडणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर क्षुल्लक गोष्टसुद्धा आपला खूप वेळ घेऊ शकते. म्हणून मित्रांनो, या सर्व गोष्टीचा आपण विचार करूनच जीवनातील प्रसंगांना शांततेने समोर जाणं आपण शिकलो पाहिजे. मित्रांनो, आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.